नमस्कार. आपल्या सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधन म्हटलं की भाऊ-बहिणीचं प्रेम आणि त्यासोबतच काहीतरी गोड नक्कीच हवंय. म्हणून आज मी बनवले आहेत अगदी स्वादिष्ट आणि मऊ-मऊ मोतीचूरचे लाडू. आजची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 कप बेसन पीठ घेतले आहे. थोडंसं मीठ घेतलं आहे आणि चिमूटभर खाण्याचा सोडा, 1 मोठा चमचा तेल आणि थोडंसं पाणी. छान 5 मिनिटापर्यंत याला फिरवून घ्यायचं. हे अशा प्रकारे बॅटर तयार होतं. आणि आता या बॅटरला पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं. आणि आता याला एक छोटंसं छिद्र करून तेलामध्ये बुंदीचे दाणे सोडून घ्यायचे. हे बघा, हे अशा प्रकारे. आता ही बुंदी व्यवस्थित तळून घेतली की पुढची प्रोसेस करूयात. हे बघा, अशी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. आणि आता यासाठी चाचणी बनवून घेऊयात. तर 2 कप बेसन पीठ घेतले होते मी, तर 2 कपच चाचणीसाठी साखर घेतली. 1.5 कप पाणी घेतले. थोडासा फूड कलर ॲड करायचा, थोडंसं केशर आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. विलायची पावडर टाकायची 1 चमचा. आता चाचणीला थोडा चिकटपणा आला की तळलेले बुंदीचे दाणे त्यामध्ये सोडून घ्यायचे. आणि आता यामध्ये मगज बीज टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं. छान मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता एका ताटामध्ये टाकून घेऊयात. त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं छान. आणि आता मोतीचूरचे लाडू बनवायला घ्यायचे. कोणाला जर बनवायला अडचण येत असेल ना, तर अशा प्रकारे बनवून बघा, खूप छान बनतात. वाटीमध्ये गोल गोल फिरवून घ्यायचं. तर अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत. तर असे झाले आपले रक्षाबंधन स्पेशल मोतीचूरचे लाडू. तुम्ही हे लाडू नक्की करून बघा आणि तुमच्या भाऊ-बहिणीसोबत रक्षाबंधनाचा आनंद आणखी गोड करा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान रेसिपीसाठी चॅनलला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हॅपी रक्षाबंधन.